नाशिक जिल्ह्यात रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत. त्याबाबत आपण अपडेट घेऊयात, पण सोबतच आज राज्यात कुठे पाऊस होईल याचा सुद्धा अंदाज घेऊयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, युट्यूब चॅनल. 9 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. येत्या 24 तासातील वातावरण कसे राहील ते पाहूयात. तर कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी झारखंडच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळतंय. मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा या स्थितीमधून गेलाय. चक्रवाढ वारे राजस्थानच्या आसपास आहेत आणि पावसाचे जे काही आपल्याला गतिविधी पाहायला मिळतात किंवा त्या घटना पाहायला मिळतात, तर या सिस्टमच्या आसपासच पाहायला आपल्याला पाऊस दिसतोय. राज्याकडे कोरडे वारे तर आहेतच. अ, तर या कोरड्या वाऱ्यामुळे पाऊस शकतो. सकाळच्या इमेजमध्ये मराठवाडा पूर्णतः कोरडा आहे. उत्तर महाराष्ट्र कोरडे वातावरण आहे. विदर्भाच्या पूर्व भागात थोडंसं बाष्प आहे. त्या ठिकाणी ढगाळ वातावरण, काहीच प्रमाणात पाऊस रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान सुद्धा पाहायला मिळाला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूरच्या उत्तर भागाकडे. घाटाच्या आसपास थोडेफार पावसाचे ढग आहेत. यासोबतच काल रात्री नाशिक जिल्ह्यामध्ये जो उत्तरेकडील भाग आहे कसमादे पट्ट्याच्या आसपास, त्या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत. हा भूकंप जरी खूप मोठा नव्हता तरी सुद्धा काही ठिकाणी चांगले धक्के जाणवलेत. आणि हा भूकंप का होतोय किंवा महाराष्ट्रात कुठे भूकंप होतात, याबाबतचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपण आपल्या किरण वाघमोडे युट्यूब चॅनलवरती त्याबाबत सविस्तर आपण माहिती देऊया. बाकी सध्या 24 तासातील इथून पुढचा अंदाज पाहिला तर इथे 24 तासामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे उत्तरेकडील भाग मेघगर्जनेसह किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेचा मध्यम ते जोरदार सरी पावसाच्या राहतील. हा पाऊस सार्वत्रिक नाहीये. पुणे घाटापासून कोल्हापूर घाट, सातारा घाट मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड मध्यम ते साठी थोडीशी जोरदार सर पण मुसळधार पावसाचा अंदाज सध्या तरी नाही. नाशिकचा घाटाच्या आसपास भाग हलकासा पाऊस किंवा हलक्याशा सरी येतील. जास्त मोठ्या पावसाची शक्यता नाही. पालघर, मुंबई शहर उपनगर एखादी सर वगळता विशेष याही ठिकाणी पावसाचा अंदाज नाही. त्यानंतर जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा हा जो काही मोठा भाग आहे, तर या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडीफार शक्यता दिसते. ती पण एक दुसऱ्या गावासाठी झाला तर होईल. जास्त शक्यता याही भागामध्ये पावसाची नाही. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग आहेत. या ठिकाणी सुद्धा काही विशेष शक्यता नाही. एखादा अपवाद वगळता काही पावसाचा होण्याचा या ठिकाणी अंदाज सध्या दिसत नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे मधल्यापासून पश्चिमेकडील भाग याही ठिकाणी विशेष शक्यता पावसाची दिसत नाही. या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेज फॉलो करा.